राज्यातील महापालिका निवडणुकांची रणधुमाळी संपली। महापालिकेत महायुतीचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले। ठाण्यात 131 नगरसेवकांपैकी तब्बल 69 महिला नगरसेविका निवडून आल्या। पण यंदा ठाणे महापालिकेत एका खास मुलीची एंट्री झाली आहे। तिचं नाव आहे सहर शेख। या मुलीने निवडून आल्यानंतर घेतलेल्या विजयी सभेत कैसे हराया असं म्हणत शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना चांगलंच डिवचलंय। त्यानंतर तिचा हा व्हिडिओ देशभर व्हायरल झाला। विविध चॅनल्स तिच्या मुलाखती घ्यायला तिच्या घरासमोर गर्दी करायला लागले। तिने आव्हाडांना दिलेलं चॅलेंज, त्याचबरोबर तिने केलेली इतर विधानं यामुळे तिला एका बाजूचं समर्थन मिळतंय तर दुसऱ्या बाजूने तिला ट्रोल केलं जातंय। आजच्या व्हिडिओत आपण तिचीच संपूर्ण कहाणी जाणून घेऊयात। नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ। ठाणे महानगरपालिकेच्या वॉर्ड नंबर 30 मधून MIMच्या तिकिटावर सहर शेख नगरसेविका म्हणून निवडून आल्यात। त्याच नाही तर त्यांच्या वॉर्डातील अख्खा पॅनलच विजयी झालाय। सहर शेख यांच्या भाषणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय। या व्हिडिओत सहर शेख यांनी थेट जितेंद्र आव्हाडांना डिवचलंय। सहर शेख यांचे वडील युनुस आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड हे दोघेही एकाच पक्षातले, परंतु त्यांच्या दोघांमध्ये अंतर्गत वाद होता। त्यामुळे सहर शेख यांनी MIM पक्षाकडून तिकीट मिळवलं आणि त्या विजयी देखील झाल्या। लेकीच्या विजयानंतर युनुस शेख म्हणाले की अल्लाहने हिजाबवाल्या लेकीला देशात फेमस केले। बाप लेकीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय। सहर शेख म्हणाल्या, आम्हाला कोणाच्या वरद हस्ताची गरज नाही। आम्ही त्यांच्या अहंकाराला मातीमोल केलंय। ज्यांना असं वाटत होतं की आम्ही त्यांच्यावर अवलंबून आहोत ते हे विसरले की आम्ही फक्त आणि फक्त अल्लाहचे मोहताज आहोत। आम्ही कोणाच्या बापाच्या मेहरबानीवर अवलंबून नाहीत। 5 वर्षानंतर जेव्हा निवडणुका होतील तेव्हा तुम्हाला यापेक्षा मोठे आणि सडेतोड प्रत्युत्तर द्यायचे आहे। संपूर्ण मुंब्रा अशा हिरव्या रंगात रंगवायचा आहे की या लोकांना इथून दारुण पराभव पत्करूनच परत जावं लागेल, असं म्हणत त्यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांना खुलं आव्हान दिलं। सहर शेख यांचे वडील युनुस शेख हे एक स्थानिक पत्रकार होते। त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक वर्ष काम केले। त्यांनी लेकीसाठी तिकीट मागितलं होतं, मात्र तिकीट नाकारल्यानंतर सहर यांनी MIM पक्षाकडून निवडणूक लढवली। सहर शेखचे वडील जितेंद्र आव्हाड यांच्यावर बोलताना म्हणाले की जितेंद्र आव्हाडांना आत्ताच वॉर्निंग देतोय, इथून पुढे कोणाच्याही लेकीच्या भविष्यासोबत खेळू नका, नाहीतर आमची जनता एकत्र होऊन कशी विकेट पाडते पाहिलं ना। हिंदू असो किंवा मुस्लिम, कोणत्याही धर्माची असो, मुलगी असते, तिला हिजाबवाली म्हणून तुम्ही तिकीट नाकारलं, पण आज हीच हिजाबवाली मुलगी देशात लोकप्रिय झाली आहे, असं म्हणत त्यांनी आव्हाडांना थेट इशारा दिलाय। दुसऱ्या बाजूने हिंदुत्ववादी कार्यकर्ते सहर शेख यांना ट्रोल करताना दिसतायत। सहर शेखच्या व्हिडिओतील अख्खं मुंब्रा हिरवं करा या त्यांच्या वाक्यावर आक्षेप घेतला जातोय, पण यावर स्पष्टीकरण देताना सहर शेख म्हणाल्या, माझ्या पक्षाचा झेंडा हिरवा आहे। माझ्या पक्षाचा झेंडा भगवा असता तर मी काय म्हणाले असते, अख्खी मुंब्रा भगवी करा असंच ना। माझ्या पक्षाचा रंग हिरवा आहे त्यामुळे हिरवा करा म्हणाले, यात गैर काय, असा सवाल त्यांनी केलाय। त्या असंही म्हणाल्या, हे एक राजकीय स्टेटमेंट आहे, त्याला धर्माच्या रंगाने रंगवून दाखवू नका। कोणत्याही धर्माचा अमुक एक कलर आहे असं नाही। आज माझ्याही हातात भगव्या कलरचा धागा आहे, असं त्यांनी हातातला धागा दाखवत एका न्यूज चॅनलला मुलाखत दिली। सहर शेख या इंस्टाग्रामवर प्रचंड लोकप्रिय आहेत। तिथे त्यांचे 3.5 लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत। सहर शेख या आता महाराष्ट्रातील MIMचा चेहरा बनू शकतात। त्यांच्यात उत्कृष्ट वक्तृत्व गुण आहे, भाषण करण्याची त्यांच्याकडे कला आहे आणि विशेष म्हणजे आपलं म्हणणं समोरच्याला पटवून देण्याची क्षमता त्यांच्यात आहे। त्यामुळे आगामी काळात सहर शेख यांना मोठं राजकीय भवितव्य असून त्याच कदाचित आमदार जितेंद्र आव्हाड यांना मुंब्र्यातून आव्हान देऊ शकतात, अशा चर्चा आजपासून सुरू झाल्यात। बाकी तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। कार्यारंभवर नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। कार्यारंभ डिजिटल या आमच्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला देखील फॉलो करा। धन्यवाद।